फटका बसला होता मोरया बॉय शेंद्रुन संघ. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागला होता. या मॅच मध्ये तशा कोणत्याही प्रकारे तसा प्रकार होता कामा नये याची काळजी आपण घ्यायची आहे. हाफ ट्रॅकर स्विच इट. नितीन निमसेनं सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून डीप थर्डमॅनला षटकार. थँक्यू. रिव्हर्स स्वीपचा षटकाराला पहिल्या बॉलवर 6. नितीन निमसे एक अर्धशतक या फलंदाजाच्या नावावर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कालचा दिवस आपल्या फलंदाजीने त्याने मंत्रमुग्ध केलं प्रेक्षकांना. 6 धावा आल्यात. पहिलाच बॉल गणेश हाफ ट्रॅकर होता. खराब लेंथ होती आणि भरपूर वेळ होता. गती देखील कमी होती. स्वतःकडे वेळ घेतला. बॉडीला टर्न केलं. स्विच इट. बॅट फिरवली आणि त्यानंतर 6 धावा इथे प्राप्त करत असताना खराब बॉल आहे. खराब लाईन आहे. बीट झालेत विकेट किपर. शॉर्ट फाईलचा खेळाडू आणि बॉल निघून जातोय मागे. डीप फाईन देखला. चौकार. 9+4. 5 धावा इथे प्राप्त होत असताना बीमर हाताळलाय. वेस्ट आहे. कमरेच्या थोडासा वरती होता. फ्री हिटचा बॉल होता. सोडून दिलाय. पंच वळतायत. वाईड घोषित केलाय पंचांनी. पुनश्च एकदा स्विच हिटचा प्रयत्न. यावेळी बीट झालेत. मनोज गोडेची अनुपस्थिती पाहायला मिळते. डावकुऱ्यातच एक चांगला गोलंदाज या टीमकडे. काल डिहायड्रेशन झालं आणि नक्कीच त्या गोष्टीवर आपण चर्चा करू. सध्या उन्हाळा वाढत जाईल हळूहळू. क्रिकेट खेळत असताना प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाची सूचना आहे की भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे आणि पोटामध्ये काहीतरी अन्न टाका. त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये उतरा खेळण्यासाठी. सगळ्या गोष्टी स्वतःच्या आरोग्याची हेल्थची काळजी घेणं आवश्यक आहे. क्रिकेटचा छंद तुम्ही जोपासा. फिटनेस चांगली राहील नक्कीच आहे. परंतु स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत असताना स्वतःला इजा न पोहोचवता क्रिकेट खेळा. कॅपमध्ये खेळतायत. डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चुकी झाली आहे. बॉल बीट झाल्यात. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. चारने पुढे जाते धावसंख्येचा फलकावर 16 रन्स ऑन अ बोर्ड. स्वप्न व सुरुवात सध्या आपण पाहताय साई स्टार अल्याणी या संघाची. हाफ ट्रॅकर आहे. पंच केलाय. फ्रंट फुट पंच. बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरला. चौकार. फक्त चौकारांमध्ये डील सध्या नितीन निमसेची आपल्याला पाहायला मिळते. सर्कलचा एक धडाकेबाज खेळाडू आहे. आपण पाहिलं तर काही खेळाडू असाचे तंत्रशुद्ध फलंदाजी करणं त्यांना आवडतं. 30 या सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळी पॉवर प्लेचं षटक असतं त्यावेळी इनफिल्डच्या वरून फटके खेळणे मध्ये ते माहीर असतात आणि नितीन निमसे त्याच पद्धतीचा खेळाडू आहे. 2 स्लॉकचे षटक तो अतिशय सुंदर खेळतो. त्यामध्ये चौकारांची अक्षरशः लयलूट करतो. हे चित्र आपण कालपासून पाहिलंय. स्विच इट. इथे देखील प्रॉपर टायमिंग आहे. परफेक्ट कनेक्शन आहे. बॉल निघून जाईल. थर्ड मॅनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकामध्ये धावांची लई लूट आतापर्यंत आपण पाहताय. 4 चौकार आहेत नितीन निमसेच्या बॅटमधनं. काल त्याने एका इनिंग मध्ये तब्बल 14 चौकार मारले होते. धावसंख्या 20 रन्स ऑन अ बोर्ड. 24
24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. हा फुल टॉस आहे. चांगली फिल्डिंग. शॉट फाईन लेगला. महत्वपूर्ण 3 धावा वाचवण्यात यश आलंय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 25 धावा स्कोर कार्डवर. 5 मिनिटं घेतलेत पहिले ओव्हर हाताळण्यासाठी. त्यामुळे ओव्हर रेटचा देखील त्या ठिकाणी लक्ष आपण केंद्रित करायचं आहे. मोर्या बॉय शेंद्रुल संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. हा संघ त्यांचा शेवटचा सामना आहे. 5 सामने 5वा सामना सध्या ते खेळत आहे. 4 सामने त्यांनी गमावलेत. नकुल घोडेसाठी नक्कीच नकुल घोडेला पाचारण केलंय गोलंदाजीसाठी दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावसंख्या 25 आहे. 25 रन्स ऑन बोर्ड. नकुल घोडे सध्या गोलंदाजी करतोय. चांगला गोलंदाज आहे. फटका चांगला आहे. कव्हरला दर्शनीय कव्हर ड्राईव्ह इथे करत असताना स्वीपर कव्हर आणि कव्हरच्या कॅप मधनं हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना चौकार इथे आला. नितीन निमसे फक्त चौकारांमध्ये डील करतोय. इनिंगचा पण पाहता एकंदरीत 5वा चौकार त्याच्या बॅट मधनं एक षटकार त्याने टोकला. खूप चांगली बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक अर्धशतक ऑलरेडी त्याच्या नावावर आहे. 27 धावसंख्येवर तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 8 बॉलचा सामना त्याने केलाय. दुसरा एंडला सलाम आहे. त्याला अजून एकही बॉल फेस करायला मिळाला नाहीये. ऑन साइडला स्लॉक स्वीप गॅप मध्ये वन्स अगेन अनाद गुड स्ट्रोक. चौकार. थँक्यू. जबरदस्त फटकेबाजी. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये माहीर आहे खेळाडू. मगाशी आपण पाहिलं तर स्वीपर कव्हरला बॉलची लाईन थोडीशी मागे होती. त्यानंतर पुढ्यात होता. त्याला स्लॉक स्वीप केला. स्वीपचा फटका. चौकार आपण पाहिला. यानंतर स्विच हिटचा प्रयत्न. वेगवेगळ्या अँगलने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे करतोय. इम्प्रोवाइज फटके सध्या नितीन निमसेच्या बॅटबद्दल आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या स्कोर कार्डवर 33. त्यामध्ये 31 रन्स वैयक्तिक नितीनच्या आहेत आणि 2 एक्स्ट्रा रन्स आपण पाहताय. दोनदा या खेळाडूंना चौकारांची हॅट्रिक केली या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये. यावेळी देखील चौकारांच्या हॅट्रिकवर तो होता. स्विच हिटचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये तो निर्धाव आपण पाहिला. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. बीट झालेत. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. सलग 2 निर्धाव चेंडू आले. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. नकुल घोडेचा कमबॅक. सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर इथे आपण पाहताय 2 डॉट चेंडू आलेत. चांगला फटका. इथे देखील कॅप मध्ये इनफिल्डच्या वरून खेळलेत. यावेळी देखील बॉल ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे या मैदानाची. बॉल गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. नितीन निमसेच्या बॅट मधनं फक्त चौकारच दिसतात प्रेक्षकांना. खूप चांगली फटकेबाजी. ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, समोर डाऊन द ग्राउंड, स्विच इट, त्यानंतर स्लॉक स्वीप, सगळे फटके या खेळाडूच्या भात्यामध्ये आहेत आणि ते सर्वच्या सर्व त्याने आज SPLच्या मैदानावर दाखवलेत. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी तो करतोय. धावसंख्या 37. 12 बॉल 35 वर तो खेळतोय. दुसऱ्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर सध्या आपण त्याला पाहताय. खूप चांगली फटकेबाजी. नकुल घोडे 3 चौकार त्याच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. गोलंदाजीच्या कोण मैदानी चेंज केला. शेवटचा बॉल चांगला हाताळला. खूप चांगलं यष्टीरक्षण. यष्टीच्या मागे
विष्णू यांचं डॉट बॉल आलाय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावसंख्या 37 आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. त्यामध्ये 35 धावा वैयक्तिकरित्या आपण पाहिलं तर नितीनच्या आहेत. सलाम शेख अजून एकही चेंडू त्याने स्लॉग ओव्हरचा फेस केला नाहीये. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या कंप्लीट झाल्यात. चला 1 मिनिट आपण उशिरा आहात. टीम मोरिया बॉयज शेंद्रून. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 30. गोलंदाज चर्चा विनिमय सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आणि त्यानंतर जयदीप आला गोलंदाजीसाठी. चला सुरुवात करा. 2 मिनिटं उशिराने आपण खेळत आहेत. 2 ओव्हरमध्ये सलाम एकही चेंडू फेस केला नाहीये. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर संपल्या. सलाम शेख सध्या पहिल्या बॉलचा सामना करत असताना. पहिलाच बॉल फुल लेनचा त्रिफळाचीत. जयदीपने पहिल्याच बॉलवर यष्टा उखडला. सलाम शेखच्या पहिला धक्का लागतोय 6 स्टार अल्लानी संघाला. पहिल्या बॉलवर यश प्राप्त केलंय. जयदीपच्या गोलंदाजीवर एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळवून दिला 6 स्टार अल्लानी संघाचा पहिला धक्का. नवीन फलंदाज विजय पष्टे आला मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 2 वर फलंदाजीसाठी. तेरा बॉल 35 आणि आता नितीन खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. विजय पष्टे आला. एक आक्रमक बॅटर ज्याची ओळख आहे. धावसंख्या 37. जयदीपला पहिलं यश मिळालंय. सलाम शेख माघारी परतलाय. हाफ ट्रॅकर पहिलाच बॉल ऑन साइडला पूल केलाय. सक्सेसफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला षटकार. रिप्लाय मध्ये पाहू शकाल अद्याप पिचवर हाताळला गेलेला हा बॉल होता आणि त्याला पूल केला. हा पण पूल आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. विजय पष्टेच्या बॅटचा हा तडाखा. 6 धावा षटकार आला. संख्या 43. 43 ऑन बोर्ड. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत ही स्कोर कार्ड आपण पाहताय. चांगलं रन रेट सध्या मेंटेन केलाय 6 स्टार अल्लानी संघाने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळी ऑफ साइड निवडली आहे. जबरदस्त एफर्ट. खूप चांगला प्रयत्न राहिला. कॅच होऊ शकली असते परंतु खूप चांगला भरपूर वेगाने आला होता बॉल आणि त्या ठिकाणी महत्वपूर्ण 5 धावा वाचवण्यात यश आलंय. आणि विजय पष्टेसाठी लगातार 3 षटकार आदरणीय मनोजी बोटकुंडले यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक. विजय पष्टेसाठी हे पारितोषिक आहे. धावसंख्या 44. 44 रन्स ऑन बोर्ड. यावे ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट अभिषेक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग होते मिडॉनला. एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या 45. एका मोठ्या टार्गेटकडे सध्या अग्रेसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो 6 स्टार अल्लानी. या संघाने एक सामना गमावला. लेनार्ड संघाने त्यांना पराभूत केलंय.
परंतु त्या व्यतिरिक्त तो सामना सोडला तर प्रत्येक मॅच मध्ये या संघानं चांगली कामगिरी केली आहे. हाफ ट्रॅकर होता इथे देखील प्रॉपर त्या पॅटर्न बॉलचा संपर्क झाला नाही. विजय पष्टेचा बॅक टू द बॉलर आला. हा बॉल डॉट बॉल आला आहे. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली गेली नाहीये. 45 धावा सध्या स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. सलगचे 2 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज नितीन निमसेसाठी पारितोषिक आहे. आदरणीय संतोषजी निमसे साहेब सध्या व्यासपीठावर आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून नितीनसाठी पारितोषिक आहे. सलगचे 2 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि मनोजी बुटकुंडले साहेबांच्या माध्यमातून 3 षटकार विजय पक्षासाठी. कव्हरला जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये मनगटाची ताकद इथे दाखवत असताना रिस्कचा फटका होता. षटकार. अभिषेकच्या हातामध्ये षटक क्रमांक 4चा भार सध्या आपण पाहतोय. नितीन निमसे स्ट्राईक एंडला. संतोषजी निमसे यांच्या माध्यमातून सलग 2 षटकार जर आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज नितीनसाठी हे पारितोषिक आहे. पहा अवे फ्रॉम द बॉडी दूरवर ठेवला होता परंतु तिथून देखील हा फटका दूरवरनं कनेक्ट केलाय. स्वीपर कव्हरला नितीन निमसेच्या बॅट मधनं अजून एक दर्शनीय सुंदर क्लासिकल चौकार. धावसंख्या 56. 56 रन्स ऑन बोर्ड. एक चांगली टोटल सध्या आपण पाहत आहे स्कोरबोर्डवर 6 स्टार अल्ल्यानीची. चला लवकर बॉल घेऊन यायचा. पंच 55 धावा. 55 रन्स ऑन बोर्ड. वैयक्तिक 40 धावसंख्येवर पोहोचलाय नितीन. 15 बॉलचा सामना त्यानं केला. चौकारांची लयलूट त्याने केली. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. अभिषेक स्लॉक स्विप करायचा होता. ऑन साइडला फटका बनवून खेचायचा होता परंतु टप्पा थोडासा मागे होता. संभ्रमात राहिला नितीन. लास्ट मोमेंटला टप्पानं अतिरिक्त बाउन्स घेतला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. चौथं षटक सध्या आपण पाहताय अभिषेक पाटोळेचं. समोर खेचलाय नितीन निमसेच्या पॅटमधनं. उंची जास्त आहे. मिस टायमिंग झाला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस जज केला आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहायला मिळतात त्या 59 धावा 44 धावसंख्येवर खेळतोय. 17 बॉलचा सामना केलाय नितीन निमसे. अर्धशतकाच्या उंबरट्यावर दुसरं अर्धशतक असेल त्याचं जर हे पूर्ण झालं तर. मिस टायमिंग आहे. यावेळी झेलची संधी स्वतः गोलंदाज पोहोचलेत. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करतात.
संख्या 61 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली टोटल आतापर्यंत उभारली आहे. 61 रन्स ऑन बोर्ड, 61 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक पाटोळे सध्या गोलंदाजी करतोय. 46 धावसंख्येवर खेळतोय नितीन निमसे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर प्रेक्षकांची मंत्रमुग्ध करण्यात त्यांनी बॅटिंग केली आहे. चौकारांची लयलूट, षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. हा सोडून दिलाय बॉल, डाव्याष्टी सोडून जातोय. वाईट घोषित केलाय अंपायर्सने. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होते. 8 धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावर धावा 62. 62 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक सध्या आपण पाहताय. मोर्याभाऊ शेंद्रून आणि साईशाल अल्लानी या दोन संघादरम्यान लढत आहे. समोर खेचलाय कॅपमध्ये टिप्पणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन त्या ठिकाणी कंप्लीट केली नितीनने. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावर धावा 63. 63 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे ओव्हरचा. चांगला बॉल, चांगला बॉल. सन्मान देण्यास भाग पडले नित्य विजय पस्टेला. 4 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्डवर 63 वर 1. मैदानाच्या मध्ये 19 बॉलचा सामना केला. 47 धावसंख्येवर नितीन निमसे खेळतोय. विजय पस्टेनं 5 बॉलचा सामना केला. 13 धावसंख्येवर तो खेळतोय. शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केला गोकुळ पाटोळेला षटकासाठी आमंत्रित केलं गेलंय. स्वतः नकुल पुनश्च एकदा नकुल गोळे टाकतात गोलंदाजी. शेवटचं षटक आहे या मॅच नंतर. गौदवी स्पोर्ट्स शेंद्रून विपक्ष लेनाड अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्जरा टॉस बॉस मध्ये त्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. या मॅच नंतर ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त फटका कॅप मध्ये खेळता डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न राहील नितीनचा, कारण तो 50 वर आहे. आणि यस 2 धावा इथे कंप्लीट होत असताना धावसंख्या 65. 49 धावसंख्येवर खेळतोय आणि दुसरं अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. कालच्या दिवसामध्ये 64 धावसंख्येची एक बहरदार इनिंग त्याने साकारली होती. आणि जर आज अर्धशतक कंप्लीट झालं तर एका मॅच एका स्पर्धेमध्ये हे 2 अर्धशतक त्याच्या नावावर होतील. आणि खूप चांगला टॉस ऑन साइडला टर्न केला. एक सिंगल कंप्लीट आणि दिमाखामध्ये आपला अर्धशतक कंप्लीट करत असताना बॅट मधनं हे दुसरं अर्धशतक 50 कंप्लीट बॅट टाकवत असताना आपल्या सहकार्याने आणि टाळ्यांचा गजर. नक्कीच खूप चांगली बॅट, जबरदस्त फलंदाजी. दुसरं अर्धशतक. धावसंख्या 66. शेवटचं षटक सध्या आपण पाहताय. शकणार गोलंदाज रन घेतली नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक त्या ठिकाणी आपण विजय पस्टे पण पाहत आहे. भरपूर धावा आहेत आणि संघ एक चांगल्या स्थितीमध्ये देखील आहे. तीन बॉलचा खेळ झालाय. नकुल गोडेचं हे षटक सध्या आपण पाहत आहे. चला गोलंदाज थोडस स्पीडअप करा. चांगली टोटल साईशार अल्लानी संघाने आतापर्यंत सेट केली आहे. 66 धावा. आणि अर्धशतकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आदरणीय संतोष दादा निमसे यांच्या माध्यमातून. जे अर्धशतक आपण पाहिलं नितीन निमसेचं बहरदार इनिंग त्याने खेळली. चौकारांची लयलूट, त्यामध्ये एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला.
समोर खेचलाय, ताकद आहे या खेळाडूमध्ये आणि त्या ताकदीचा परिचय करून दिलाय. उंचच उंच आणि लांबच लांब विजय पष्टेच्या बॅटचा तडाखा, षटकार. क्षमता आहे आणि आक्रमक बॅटिंगसाठीच हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख राहिली गेली अनेक वर्ष शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. स्लोवर वन होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. एकच धाव, धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावफलकावर धावा 73. शेवटचा बॉल आहे, नितीन निमसे स्ट्राईकला असेल. एक मोठ्या फटक्याची अपेक्षा त्याच्याकडनं देखील असेल. 73 रन्स ऑन अ बोर्ड, 73 धावा स्कोर कार्डवर. एक चांगली टोटल उभारले साई स्टार अल्यानी संघाने. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. फ्लिक केला, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 75 आणि तिसरा धावेचा प्रयत्न परंतु नाही होणार, रनआउट होईल. 76 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले साई स्टार अल्यानी संघाने. ते मोरिया बॉईज शेंद्रून संघासमोर. तर टॉस आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून आणि त्यांच्या विपक्षामध्ये लेनार्ड, दोन टीमचे कॅप्टन. या लेनार्ड संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात आदरणीय सोमनाथ खडे सरांचा आवाज. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पडतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसबॉक्स मध्ये सज्ज आहेत. लेनार्ड विपक्ष चंद्रुण अशी फ्रेंडली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला या ठिकाणी लेनार्ड टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला आणि बॅटिंग स्वीकारली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ धावा चेस करताना पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावा. साई स्टार आल्याने आपण फिल्डिंग सजवून घ्या आणि मोरिया बॉईज आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी पाठवून द्या.
गेम ऑन. महेशचा पहिलाच बॉल बॉडी लाईन फुल टोच फिरून मारलाय. स्क्वेअर लेगला पार करत असताना पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. शहात्तर धावांचं टार्गेट इथं ठेवलंय आणि सलामीची जोडी मैदानावरती उतरलेत मनीष आणि निखिल. मनीषच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. इरादे स्पष्ट केलेत. इथे सुद्धा हा फुलटो चेंडू आहे. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरनं जात आहेत. अडवण्याचा प्रयत्न जरूर करतील मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा सुद्धा चेंडू निघून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. किती उंची होती हे पाहिलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार येत आहेत. विशेष कौतुक ऑनफिल्ड अंपायरचं आपण करूयात. अर्थातच अमितजी डांगरे सर मॅन फ्रॉम बदलापूर. दुसऱ्या बाजूनं नदीमजी मॅन फ्रॉम मुंबई. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या पंचांना आपण पाहिलं संपूर्ण परिसरामध्ये आणि महाराष्ट्रभर दौरे जेपी पॅनलच्या माध्यमातून या सर्व लाडक्या पंचांचे आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यांच्या साथीला साथ देऊन अगदी सांगलीवरनं राम पाटोळे सरांच्या आमंत्रणास मान देऊन आणि आपल्या शहापूरकरांच्या प्रेमासाठी सिद्धू सर आपल्याला या ठिकाणी आलेत. नो बॉलचा कॉल. आता मात्र वेस्ट ऑफ हाईट एक्स्ट्रा उंचीचा हा फुलटो चेंडू बीमर नो बॉल कॉल केलाय आणि या अनुषंगानं एक सिंगल अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. तीनही चेंडू महेशचे जर तुम्ही पाहिले तर तीनही चेंडू आपल्याला फुलटोच पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. इथं मात्र थोडासा मिस केला फटका. मनीष बॅटिंग करतोय 2 चौकाराच्या मदतीनं. इथे फ्रीटचा चेंडू असेल. बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती मनीष सज्ज आहे. महेश इथे पहा बॅकफुटला जाऊन खेळलाय. फटका चांगला आहे. पॉइंटला बीट केलंय. जबरदस्त प्रहार. दंदन दंदन करत चेंडू सीमा पार चौकार. क्लासिकल अंदाज. 5 षटकांची मॅच आहे. बनवायचे आहेत तब्बल 76 धावा. पूर्वार्धामध्ये 75 धावा बनवल्या साई स्टार हल्ल्याने या टीमनं. 76 धावांचं लक्ष दिलंय आणि लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती आक्रमण चढवलंय. 3 चौकार आपल्याला इथं पाहायला मिळाले. त्यानंतर एक नोबॉलची सिंगल धाव. एकंदरीत 13 धावा स्कोरबोर्डवरती. महेशचा हा सुद्धा चेंडू फुल टोल वसूल केलाय. फटका चांगला. एक टप्पा खाऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू त्यानं वैध फेकले. 4ही चेंडूंवरती चौकार. एक अवांतरची धाव. एकंदरीत 17 धावा इथे पाहायला मिळत आहेत. हल्ल्याने टीमसाठी खतरा उभा राहील. मोर्या बॉईज शेंद्रून संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहताय संघर्ष त्यांनी भरपूर केला. सुरुवातीच्या 4 मॅच मध्ये त्यांना अपयश आलंय मात्र शेवटच्या या अंतिम मॅच मध्ये चांगले खेळतायत. इथे सुद्धा फुलटोज सलाम आहे. सीमारेषेवरती पकडून फेकतोय. एक सिंगल धाव इथं जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 18 वरती. या षटकाचा जर आपण विचार केला तर महेशनं 6 चेंडू फेकलेत. 6 पैकी 6 चेंडू तुम्हाला फुलटोच पाहायला मिळाले.
टप्पा त्याला अजून हवा तसा सापडलेला नाही. त्यामध्ये एक नो बॉल. एकंदरीत 18 धावा इथंच धावफलकावरती आहेत. हा चेंडू चांगला अपील करतायत LBW साठी. लाऊड अपील, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाल बाल बच गए. डॉट. षटक संपले पहिलं. निश्चित आपण पाहाल तर संमिश्र सुरुवात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती झाल्यात 18 धावा. 18. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिल्याच बॉलवरती नितीन ज्युनियरचा करिश्मा. क्लीन बोल्ड. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. नितीन ज्युनियर गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच बॉलवरती इथं विकेट अर्जित केली आहे. मनीष जो इनफॉर्म बॅट्समन होता, 4 चौकार ज्यानं ठोकले त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. लागलेला हा पहिला धक्का मोर्या बॉईज टीमला. या लीग फॉर्मॅट मधील दोनही संघांचा हा कदाचित शेवटचा सामना असावा. हा सामना आल्याने संघाला जिंकायचंय, निर्विवाद पुढे सरकायचंय सुपर 8 साठी. मोर्या बॉईज शेंद्रून संघासाठी ही प्रतिष्ठेची लढाई. व्हाईट बॉल येतोय. अवांतरची धाव इथं स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक आपण पाहिलं तर 19. बोला ना सर. ओके 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 ओके. दुसऱ्या षटकात आपण आहोत. नितीन ज्युनियर गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये भरपूर इम्प्रेस त्यानं केलं. इथे झेलची सुवर्ण संधी. होम डिलिव्हरी. झेल टिपला जातोय. नितीन ज्युनियर लावतोय सुरुंग. अजून एक विकेट. दुसऱ्या षटकात आपण आहोत. इथं नितीन गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना तब्बल 52 धावांची इनिंग त्यानं साकारली. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक त्याचं वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळालं. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्याला
जितू पाटोळेचं सुद्धा अर्धशतक पाहायला मिळालं. जितू पाटोळेनं एक घणाघाती इनिंग मैदानावरती साकारली होती. इथे झेलची संधी आली आहे, मात्र हा झेल ड्रॉप, हाताला चटका दिल्यानंतर ड्रॉप होतोय. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत. त्याचबरोबर साई स्टार आल्यानी संघासाठी भाई वाळिंबेचं सुद्धा एक अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं कालच्या दिवसामध्ये. आणि आज पुनश्च एकदा नितीन ज्युनियर याच्या बॅटमधनं अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळाडू आहे, संघासाठी चांगली कामगिरी पार पाडतोय. साई स्टार आल्यानी टीमसाठी भरपूर वर्षापासून खेळणारा हा खेळाडू इथे सिंगल कंप्लीट करतायत. एकच धाव मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहताय. धावफलकावरती नजर मारली तर 24 धावा. सुरुवात चांगली केली होती मनीषनं. पहिल्या षटकावरती हल्ला बोल केला होता. 4 चौकार सलगचे पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र मनीषची विकेट आली. नितीनच्या पहिल्याच बॉलवर तिथून धावांचा आलेख पुन्हा खाली आलाय. 24 धावा, 12.00ची सरासरी राखली आहे. इथून रिक्वायर्ड रन रेट तब्बल 17.33चा राहिलाय. प्रति षटकामागे जवळजवळ 17 ते 18 धावा इथून बनवाव्या लागतील. 18 बॉलचा खेळ शिल्लक. 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय हर्षल वाळिंबे. अजून एक फिरकीपट्टू. इथे मिस टायमिंग. पहिल्याच बॉलवरती संधी त्यानं निर्माण केली होती, मात्र नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप झाला. सिंगल, एक धाव कंप्लीट. सामना शांत केला जातोय, थंड केला जातोय. सुरुवातीला पूर्वार्धात आपण पाहिलं तर भरपूर धावा खोऱ्यानं वसूल केल्या आल्यानी टीमनं. मात्र या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना थोडंसं बॅकफुटला पाठवलं जातं मोरिया बॉईज शेंद्रुनला. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. फिरवलाय, बाहेरच्या बाजूला वळण घेत निघतोय. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला आतापता नव्हता. डॉट. हर्षल वाळिंबेची ही खासियत राहिली आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवत असताना पाहायला मिळतोय. चेंडूवरती त्याचं नियंत्रण शानदार. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज हर्षल राईट अमोर द विकेट. इथे सुद्धा मिस टायमिंग. झेलसाठी स्वतः हर्षल चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल त्यानं इथं टिपला आहे. अजून एक गडी गारद होतोय. मोरिया बॉईज शेंद्रुन टीम अजून एक फलंदाज बाद. क 8/12/2025 सोमवारचा दिवस. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला विष्णू आलाय आणि पहिल्याच बॉलवरती विष्णूचा हा झेल इथे टिपला जातोय. विष्णूसाठी भरपूर मोठं पारितोषिक आलं होतं, मात्र पहिल्याच बॉलवरती त्याला माघारी इथं पाठवलं जातंय आणि लागलाय हा धक्का. अगोदरच विष्णू बाद होतोय. उद्याच्या दिवसाचं शेड्यूल आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बरोबर 8:30 वाजता पहिला सामना चालू होईल. टेंबरे बी विपक्ष वाळशेत. आपण जर आम्हाला लाईव्ह पाहत असाल, ऐकत असाल, तर उद्या खेळणारे सर्व संघ सूचना लक्षात घ्या. त्यानंतर सामना असेल दसई वर्सेस नारायणगाव, बादसई वर्सेस खातिवली. टेंबरे बी विपक्ष नारायणगाव, दसई विपक्ष बादसई, खातिवली विपक्ष वाळशेत, टेंबरे बी विपक्ष दसई, वाळशेत विपक्ष नारायणगाव. असं शेड्यूल उद्याच्या दिवसाचं. आणि हा फुलटोस बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. मॅच मधली हवा काढणारी ही सर्व कामगिरी. लाल सिग्नल
रेड सिग्नल, धोकादायक सिग्नल या ठिकाणी आल्यानीकरांनी दिलेला आहे आणि निर्विवाद सुपर 8 मध्ये जाण्याचं तिकीट त्यांनी जवळजवळ कन्फर्म केलंय. अशा पद्धतीचे कामगिरी पाहायला मिळते. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 25-25. साहिल मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. साहिलसाठी पारितोषिकांची लगेचच रेलचेल सुरू झाली आहे. साहिलनं जर सलगचे 2 षटकार मारले तर राम पाटोळे सरांच्या वतीनं त्याला गोव्याचं तिकीट आणि तिथली संपूर्ण ट्रिप या ठिकाणी बक्षीस दिली जाईल. साहिलच्या 2 षटकारासाठी हे पारितोषिक आणि सलगचे 3 षटकार मारले तर कदाचित आउट ऑफ कंट्री स्वित्झर्लंडचं तिकीट त्याला मिळेल. राम पाटोळे सरांचं विशेष प्रेम साहिलवरती आहे आणि इथे पाहायला मिळतंय बॅटिंग करत असताना साहिल नॉन स्ट्राईक एंडवरती, रोशन खेळतो स्ट्राईकवर. इथे बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नाही. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दिनेश भाई गोडे सलामीसाठीच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. संघाचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर त्यांना एक मोठा विजय इथं मिळवावा लागेल. नेट रन रेट मध्ये सुद्धा सुधार करावा लागेल. त्याचबरोबर समोरच्या लेनार्ड टीमला डॉमिनेट करावं लागेल. चौकार येतोय. एका बाजूला चर्चा होत राहील मात्र जी मॅच नेक्स्ट मॅच होणार आहे तिच्यावरती भरपूर नजर आहेत. लेनार्ड स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आणि तो सामना चालू झाल्या एटीएम ऑन झालंय. साई कंचन स्पोर्ट्स शेंद्रून, साई आयान स्पोर्ट्स शेंद्रून, साई अपेक्षा स्पोर्ट्स शेंद्रून संघ मालक गणेश परसू पाटोळे यांच्या वतीनं नरेश पाटोळेंच्या प्रत्येक विकेट हॅट्रिकला 1111 रुपयाचं पारितोषिक तथा नरेश पाटोळे यांच्या सलगच्या 3 षटकारांना 1111 रुपयाचं पारितोषिक नेक्स्ट मॅच साठी असणार आहे. हा सामना जवळजवळ आल्याने संघ जिंकण्याच्या तयारीत. स्कोरबोर्ड स्थिरावलेला आहे. 1-1, 2-2 धावेने पुढे सरकतं. 31 या आकड्यावरती 75 धावा बनवल्या पूर्वार्धामध्ये 5 षटकात आणि 76 धावांचं लक्ष मोठं ठेवलं. लक्षाचा पाठलाग इथं चालू केलाय. सुरुवातीच्या 3 षटकांवरती कमांड राहिली कल्याणीची. 4थं षटक चालू झालं. इथे फटका चांगला खेळलाय. उलट्या हाताचा तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शेवटच्या षटकाचा खेळ इथं चालू झालाय. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक. इथून कशा पद्धतीनं मॅच फिनिश केली जाईल. साई स्टार आल्याने संघ या पूल मधून या गटामधनं आपण पाहताय तर सुपर 8 साठी दाखल होणारा कदाचित पहिला संघ आपल्याला मिळेल अशा काहीशा परिस्थितीमध्ये हा सामना चाललाय. लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल. बॅट फिरवली आहे. बॅटवरती संपर्क नाही आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का मिळालाय तो शेंद्रुनला. साहिल पाटोळे मैदानावरती बॅटिंग करतोय. त्याच्या सलगच्या 2 षटकारासाठी राम पाटोळे सरांकडनं गोवा ट्रिप, सलगच्या 3 षटकारासाठी डायरेक्ट आउट ऑफ इंडिया स्वित्झर्लंड ट्रिप. तिथे सर्व सुविधा ज्या ज्या त्याला लागतील त्या सगळ्या तिथं पुरवल्या जातील. इथे लाऊड अपील
LBW साठी अपील करतायत. निश्चितच पंचांनी नॉट आउट घोषित केलं. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग. सलाम शेख आलाय त्या ठिकाणी झेलसाठी आणि सेफ हँडनं त्यानं हा झेल टिपलाय. गळती लागलीये. मोरिया बॉईज टीमला लागलेला अजून एक धक्का. मध्ये साई स्टार आल्याने या गटामधनं या पूलमधनं हा 5वा सामना खेळतायत. 3 सामने त्यांनी ऑलरेडी जिंकलेत. हा सामना सुद्धा कदाचित जिंकतायत. हा सुद्धा चांगला चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. क्लीन बोल्ड. नितीन ज्युनियर मात्र मैदानावरती तुफान कामगिरी. बॅटिंग करताना 52 धावा कुठून काढल्या आणि गोलंदाजी करत असताना या 4 विकेट्स त्यांना अर्जित केल्यात. जवळजवळ ऑरेंज कॅपचा हकदार सध्या तरी नितीन ज्युनियर शेंद्रुन प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रमांक 2. कालच्या दिवसापासून साई स्टार आल्याने संघानं कमांड मिळवली आहे. हा सुद्धा डॉट षटकातला आपण पाहिलं तर एकंदरीत एक चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा बॉल औपचारिकता आणि या एका चेंडू नंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल आल्याने संघाचा जल्लोष. हा शेवटचा बॉल आणि शेवट गोड केलाय. चाललाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सामना जिंकला या ठिकाणी साई स्टार आल्याने टीमनं. वेल प्लेट. आणि गोड कौतुक करूया मोरिया बॉईज टीमचं सुद्धा. चांगले खेळले. 36 धावा बनवल्या मोरिया बॉईज शेंद्रुन या टीमनं. साई स्टार आल्याने संघ जवळपास सुपर 8च्या रेसमध्ये टेबल टॉप करतायत. चांगला खेळ पाहायला मिळाला. मोरिया बॉईज संघाचं कौतुक करूया. चांगला प्रयत्न त्यांचा सुद्धा राहिला आणि आवर्जून या स्पर्धेमध्ये आलात. 5-5 सामने प्रत्येकाने खेळले. अतिशय चांगला खेळ तुम्ही दाखवला.